ब्रॉट टू यू बाय विगार्ड। धाराशिव लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। 6 वाजले आहेत तरी सुद्धा अनेक बूथ केंद्रावर जे आहे ते मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा आहेत। उन्हाचे दिवस असल्यामुळे अनेक मतदारांनी सायंकाळी आणि सकाळी मतदान करणं पसंत केलं आणि आपण इथे पाहू शकतो की 6 वाजता मतदान प्रक्रिया संपणार होती। असं असलं तरी देखील अनेक मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 5 वाजेपर्यंत 52% मतदान झालं होतं आणि 6 वाजेपर्यंत अंदाजे 60% पेक्षा अधिकचं मतदान झालेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। धाराशिवमध्ये उन्हाची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात होती। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या होत्या। आता 6 वाजल्याची वेळ झालेली आहे। सर्व नागरिक जे आहेत ते मतदान केंद्रावर थांबलेले आहेत आणि यांचे मतदान झाल्यानंतर ही पूर्ण प्रक्रिया संपणार आहे आणि प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएम सेंटर जे आहेत ते स्ट्रॉंग रूम मध्ये पॉलिटेक्निक कॉलेजला ठेवण्यात येणार आहेत। जवळपास 31 उमेदवारांचं राजकीय भवितव्य जे आहे ते आज ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। धाराशिवमध्ये तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या अर्चना राणा, जगजितसिंह पाटील आणि शिवसेना उभाटा गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळाली। कॅमेरामन चरण सिंहसह संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।